नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे स्वप्न पोलीस भरती या तुमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे इतिहासामध्ये वारंवार विचारले गेलेले प्रश्न मोस्ट IMP। साधारणतः 30 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये 20 ते 22 प्रश्न आपण मोस्ट IMPचे घेतलेले आहेत, तेही इतिहास या विषयावरती आहेत। तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्याद्वारे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे आपला, शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? याचं बरोबर आन्सर आहे पर्याय क्रमांक डी, रायगड या किल्ल्यावरती। तर हा कधी झाला होता राज्याभिषेक? 16 जून 1674 मध्ये रायगड या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकचा सोहळा पार पडला होता। त्यासोबतच त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी या किल्ल्यावर झाला होता आणि मृत्यू 3 एप्रिल 1680 मध्ये रायगड या किल्ल्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता। पुढचा आपला प्रश्न क्रमांक दुसरा, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? मोस्ट IMP प्रश्न खूपदा परीक्षेला विचारला गेला आहे। तर महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु आहेत गोपाळ कृष्ण गोखले, पर्याय क्रमांक बी हे याचं करेक्ट आन्सर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा, तिसरे युद्ध इंग्रज व मराठा यामध्ये झाले होते, तर या युद्धातील मराठ्यांच्या सेनापतीचे नाव काय होते किंवा मराठ्यांचा सेनापती कोण होता? तर आन्सर आहे पर्याय सी, मोरोपंत दीक्षित हे मराठ्यांचे सेनापती होते तिसऱ्या युद्धामध्ये। आता हे तिसरे युद्ध आहे जे कधी झालं होतं 1817 ते 1819 या दरम्यानमध्ये। त्यासोबतच पहिले आणि दुसरे युद्ध सुद्धा इंग्रज व मराठामध्ये जेव्हा झाले होते तर ते साल आपण बघून घेऊया कोणते। पहिले युद्ध झाले आहे 1775 ते 1782, दुसरे युद्ध झाले आहे 1803 ते 1805 दरम्यानमध्ये आणि त्यावेळेस जर आपण पाहिलं तर त्यावेळेसचे गव्हर्नर होते लॉर्ड हेस्टिंग्स। हा सुद्धा पॉइंट लक्षामध्ये ठेवा। पुढचा प्रश्न आहे आपला चौथा, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय मोस्ट IMP आहे, पहिले भारतीय विचारला आहे, तर पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण आहे स्वतंत्र भारतातील? तर आन्सर आहे पर्याय क्रमांक बी, सी राजगोपालचारी। आता सी राजगोपालचारी 1948 मध्ये भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर म्हणून ओळखले जात होते। यानंतर आपला भारत देश हा एक प्रजासत्ताक राज्य झाला। आणि जर तुम्हाला फक्त विचारलं की गव्हर्नर कोण होते, तर लॉर्ड विल्यम बेटिंग हे भारताचे पहिले गव्हर्नर होते। पण जर भारतीय हा शब्द आला, भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल, तर सी राजगोपालचारी हे होते। कन्फ्यूज करणारे प्रश्न आहेत, दोन्ही वेगवेगळे आहेत, मार्क जाऊ शकतो इथे, त्यामुळे व्यवस्थित प्रकारे नोट डाऊन करून घ्या आणि लक्षात ठेवा। पुढचा आपला प्रश्न आहे पाचवा, शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि सोपा। तोरणागड म्हणजेच तोरणा किल्ला हा शिवरायांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला म्हणून ओळखला जातो। पुढचा प्रश्न सहावा, दत्त महात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ आहे। आता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर आन्सर आहे वासुदेव बळवंत फडके यांनी दत्त महात्म्य हा 7000 असणाऱ्या ओव्यांचा ग्रंथ आहे, तो त्यांनी लिहिला आहे। पुढील प्रश्न आहे आपला सातवा, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? आन्सर आहे 1858 पासून। पुढचा प्रश्न आहे आपला आठवा, माँसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर आन्सर आहे पर्याय क्रमांक बी, लखुजीराव जाधव हे त्यांच्या वडिलांचे नाव होते, तर आईचे नाव म्हाळसाबाई हे होते। आता जिजामाता यांचा जो जन्म आहे तो कधी झाला आहे? 12 जानेवारी 1598 मध्ये। कोणत्या जिल्ह्यात? तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये। या पुढचा 9वा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता, तो सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? करेक्ट आन्सर आहे 1927 मध्ये, पर्याय क्रमांक सी। 1927 मध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला होता, तो कोणी केला होता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। पुढील प्रश्न क्रमांक 10वा, इंग्रजांनी भारतात त्याचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? तर इथं दिले आहे, चुकून नाही झाले। तर कशास प्रोत्साहन दिले त्यांनी? भात व गहू या 2 पिकांना इंग्रजांनी त्यांच्या काळामध्ये लागवडीस प्रोत्साहन दिले आहे।
पुढचा प्रश्न 11वा IMP प्रश्न आहे. मुंबई ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? आन्सर आहे पर्याय क्रमांक B, 1853 मध्ये मुंबई ठाणे रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. आता ही कधी सुरू करण्यात आली तर 16 एप्रिल 1853 आहे. लक्षात असू द्या, बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान मध्ये पहिली रेल्वे धावली आहे आणि अंतर आहे 21 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे आपला 12वा. बारडोली सत्याग्रह यांच्या नेतृत्वाखाली झाला. तर हा जो सत्याग्रह आहे तो कोणी करून आणला तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली बारडोली सत्याग्रह झालेला आहे. पुढचा 13वा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला आहे? तर याआधी आपण पाहिलं प्रश्न पहिल्यामध्येच 19 फेब्रुवारी ही तारीख सर्वांनाच लक्षात राहते, परंतु साल लक्षात राहत नाही. तर 1630 हे साल आहे. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे शिवनेरी या किल्ल्यावर. यानंतरचा 14वा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. चले जाओ चळवळ यामध्ये भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले आहे? किंवा ही चले जाओ चळवळ जी आहे त्यामध्ये भूमिगत नेतृत्व कोणाद्वारे करण्यात आलेले आहे? तर जयप्रकाश नारायण, पर्याय क्रमांक D हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 15वा. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्वतंत्र लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली आहे? तुफान सेनेचे नेतृत्व कोणी केले आहे? नाना पाटील यांनी तुफान सेनेचे नेतृत्व केले आहे किंवा याची त्यांनी स्थापना केली आहे. तर कुठे केली आहे? सातारा या ठिकाणी. पर्याय क्रमांक C हे याचं करेक्ट आन्सर आहे. 16व्या प्रश्नाकडे आपण वळत आहोत. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? आन्सर आहे 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे. IMP प्रश्न आहे, परीक्षेला बऱ्याचशा वेळा विचारला गेलेला आहे. कोणी केली? महात्मा फुले यांनी केलेले आहे पुणे या ठिकाणी. प्रश्न 17वा. 1905 मध्ये लंडन येथे होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली आहे? आन्सर आहे पर्याय B, श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या हस्ते होम रूल सोसायटीची स्थापना झालेली आहे 1905 मध्ये. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 18वा. खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झाले? आन्सर आहे 1674. म्हणजे 1674 हे साल त्यांचं राज्याभिषेकचं होतं, तर त्याच वर्षी त्यांना छत्रपती ही पदवी देण्यात आली. पुढचा आपला प्रश्न आहे 19वा. डॅश डॅश या ठिकाणी प्रथम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना करण्यात आली. तर खरगपूर या ठिकाणी प्रथम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना करण्यात आलेली आहे. 20वा प्रश्न. भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना डॅश डॅश या ठिकाणी करण्यात आली. तर भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषद कुठे आहे? तर कलकत्ता या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21वा आहे. भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र कोणते? आता भारतीय भाषेतून पहिले वृत्तपत्र प्रकाशित होणारे आहे समाचार दर्पण, जे 1818 मध्ये काढण्यात आलेले आहेत आणि हे एक बंगाली भाषेतील वृत्तपत्र आहे. पण जर परीक्षेला प्रश्न आला की मराठी भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र कोणते, तर मराठी भाषेतले पहिले प्रकाशित होणारे वृत्तपत्र आहे दर्पण, जे 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेले आहे. कन्फ्यूज करणारे प्रश्न आहेत. मराठी भाषेमध्ये जर विचारलं तर दर्पण असणार आहे आणि भारतातील विचारलं तर बंगालीमध्ये असणारे समाचार हे दर्पण आहे. पुढचा प्रश्न आहे 22वा महत्त्वाचा प्रश्न. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर बंगालची जी फाळणी आहे ती केली आहे लॉर्ड कर्झन यांनी केलेली आहे 1905 मध्ये. आता हे बंगालची फाळणी उदयास येण्याचं कारण काय? तर राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू व मुस्लिम या जनतेमध्ये फूट पाडण्याचं जे काम आहे ते इंग्रज करत होते. 1905 साली बंगालची फाळणी झालेली आहे आणि ते हे हिंदू व मुस्लिम या जनतेमध्ये फूट पाडण्यामध्ये सुद्धा यशस्वी झाले. तर 1905 पासूनच हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही वेगवेगळे झाले. या पुढचा प्रश्न क्रमांक 23वा. शिवरायांचे राज्याभिषेक कोणी केले? आता आपण पाहिलं शिवरायांचे राज्याभिषेक कधी झाले आणि कोणत्या किल्ल्यावर झाले हे सुद्धा पाहिलं, पण कोणी केले किंवा कोणाच्या हस्ते झाले.
तर पर्याय क्रमांक डी, गागा भट्ट यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला. 24वा प्रश्न आहे आपला, 1829 साली सतीची चाल बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक बी, लॉर्ड विल्यम बेटिंग. आणि ही चाल कधी बंद करण्यात आली? तर 1829 मध्ये. पुढील प्रश्न आहे 25वा प्रश्न, इसवी सनाच्या 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला? आन्सर आहे पर्याय डी, राष्ट्रकूट घराण्याचा उदय झालेला आहे 8व्या शतकात. महत्त्वाचा प्रश्न 26वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसोबत कोणत्या तारखेस बुद्ध धर्म स्वीकारला? तर कोणत्या तारखेस? पर्याय क्रमांक ए, 14 ऑक्टोबर 1956 साली त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. कोठे? तर नागपूर या ठिकाणी. पुढील प्रश्न पाहत आहोत, प्रश्न क्रमांक 27वा, महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली आहे? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक ए, हंटर आयोग. आता हंटर आयोगाची स्थापना कधी झाली आहे? तर 1882 साली याची स्थापना झालेली आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 28वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते? आन्सर आहे मालोजीराव भोसले. 29वा प्रश्न आहे आपला, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? किंवा डायरेक्ट असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते, असा सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक बी, लोकमान्य टिळक हे असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते. यानंतरचा प्रश्न, भारत छोडो चळवळीमध्ये डॅश डॅश यांनी सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना केलेली आहे. आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केली आहे सातारा या ठिकाणी. आणि हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आहे? ए 16व्या, बी 17व्या, सी 10व्या आणि डी 14व्या. करेक्ट आन्सर मला तुम्ही कमेंट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 29 प्रश्न घेतलेले आहेत जे मोस्ट IMP आहेत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.